रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजची जी सेवा आहे आपली हिरनंदिनी वन पार्क मध्ये आहे। वन पार्क हे ठाणा स्टेशनपासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे। हिरनंदिनी वन पार्कला हा जो फ्लॅट आहे हा 590 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। याच्यासोबत एक कार पार्किंग असेल आणि याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर 9000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असणार आहेत आणि हा जो फ्लॅट आहे फुल्ली फर्निश असणारा हा फ्लॅट असेल। आणि जर फ्लॅट तुम्ही बघितलं तर अगदी घोडबंदर रोड टचला हिरनंदिनी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेलं आहे। आणि जर बिल्डिंगचं एज वाईज जर आपण विचार केला तर साधारणतः 10 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असणार आहे। आणि जर समजा आपण ह्याची जर कंपासद्वारे विचार करण्याचा विचार जर केला तर कंपासद्वारे जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट असणारा हा फ्लॅट असेल। आणि जर तुम्ही फ्लॅट समजा फ्लॅटच्या जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता एका फ्लोअरवरती ह्या साईडला 2 फ्लॅट आहे, पलीकडल्या साईडला पण 2 फ्लॅट आहे। 2 फ्लॅटच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी जागा पण उपलब्ध नक्की असणार आहे। आणि जेव्हा आपण ह्या 2 फ्लॅटच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला काही फ्लॅट्स आहेत, त्या साईडला काही फ्लॅट्स आहेत। लिफ्टचं जर प्रावधान बघितलं तर 4 लिफ्टचं प्रावधान तुम्हाला ह्या पूर्ण फ्लोअरवरती असणार आहे। आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बाहेर येताना नॉर्थ ईस्ट असणारा हा फ्लॅट आहे। समजा कंपासद्वारे जर आपण बघायचं या 2 इकडे ह्या साईडला फ्लॅट आहे, ह्या साईडला फ्लॅट आहे। आतमध्ये त्यांना साऊथ वेस्ट आहे, बाहेर त्यांना नॉर्थ वेस्ट आहे। आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या मालकाने ऑलरेडी इथे एक सोफा लावलेला आहे, अधिक ह्या साईडला एक सोफा लावलेला आहे। आणि पलीकडे जर तुम्ही बघितलं तर डायनिंगचा ऑलरेडी स्पेस दिलेला आहे, म्हणजे एवढा मोठा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडक्यात मला सांगायचं म्हटलं तर हॉल असणार आहे। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं सुपर डुपर आणि चांगल्या पद्धतीचा असा व्ह्यू आहे, जो तुम्ही येऊरचा डोंगर म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात। भविष्यात येणारी मेट्रो तुम्हाला घरामधनं दिसते, घोडबंदर रोड तुम्हाला घरामधनं दिसतो। अशाच पद्धतीचा हा तुमच्या हॉलचा व्ह्यू असणारा हा हिरनंदिनी वन पार्कचा फ्लॅट असणार आहे। आणि किचन जर समजा ह्या साईडला आपण आलो तर एल शेपचं असणारं किचन आहे। आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता एक फ्रीजचं प्रावधान ऑलरेडी आहे, वॉशिंग मशीन तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑलरेडी मॉड्युलर किचन म्हणा, गॅस वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला किचनमध्ये सुसज्ज पद्धतीने दिल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीचा खरं हा किचन असणार आहे। किचनच्या ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत, किचन हॉल झाला, हॉलच्या नंतर डायनिंग झालं, डायनिंगच्या नंतर ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इमिडिएटली जर आपण लेफ्ट हँडला गेलो तर इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं चांगलं मोठं सुसज्ज असं तुम्हाला इथं हे मिळणार आहे। म्हणजे हे झालं तुमचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट्स। आणि त्याच्यानंतर बाहेर जर आपण आलो, बाहेर आल्यानंतर तर इमिडिएटली ज्यावेळेला आपण राईट हँडला येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला तुम्ही बघू शकता एक कपाट बनवलेलं आहे। कपाटच्या नंतर ह्या 2 फूट जागा इकडे आहे, 3-4 फूट जागा ह्या साईडला आहे, अधिक 2 फूट जागा परत तुम्हाला इकडे आहे। आणि मध्ये असा पद्धतशीर चांगल्या पद्धतीने ठेवलेलं एक बेड आहे। वरती जर तुम्ही बघायचं म्हटलं तर वरती तुम्हाला ऑलरेडी फॉल सिलिंगचं वगैरे काम केलेलं आहे। आणि नंतर याच्यातनं जर व्ह्यू बघितला तर याच्यातनं पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे, जिथे तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला एकदम तुमचा जो येऊरचा डोंगर आहे, हिरवळ आहे, ती सगळी तुम्हाला तुमच्या डोळ्याला सुखावणारा व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की मिळतो। अशा पद्धतीचा खरं तर ह्या बेडरूमचा व्ह्यू असणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या घराच्या हे कपाट पण बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी नवं कोरं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे। ह्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला खरं तर काय काम करायची नक्कीच गरज नाही आहे। नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे। ह्या शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो तर इमिडिएटली तुम्ही तुमच्या समोर जर बघितलं इथे पण एक ऑलरेडी कपाट बनवलेलं आहे, जे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। बेड अशा पद्धतीचा ठेवलेला आहे की तुम्हाला इकडे 5 फूट जागा आहे, इकडे 4-5 फूट जागा आहे, इकडे मात्र 1 फूट जागा आहे। वरती फॉल सिलिंग म्हणा, AC म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचं ऑलरेडी काम केलेलं आहे। ह्या फ्लॅटमध्ये ह्या बेडरूममध्ये मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची हवा नक्की फील येतो आहे। हवेनंतर तुम्ही हा घोडबंदर रोड बघू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला समोर जर बघितलं तर हा येऊरचा जो डोंगर आहे, हिरवळ आहे, असा सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे। ज्या मंडळींना हिरनंदिनी वन पार्कलाच राहायचं आहे, रोड टचलाच घर पाहिजे आणि अशाच मेट्रो स्टेशनपासून पण जवळ असायला हवं, तर मला असं वाटतं त्या सगळ्या मंडळींसाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो। इथे खरं तसं बघितलं तर स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे, पण ना इथे पलीकडे जायला काय ते मला वाटतं वापरात येईल असं जाणवत नाही, कारण या खिडकींना परत काहीतरी करून पलीकडे तुम्हाला जावं लागणार आहे। नंतर जर तुम्ही इथे आला तर परत इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऑलरेडी इथे पण तुम्हाला मिळतं आहे। ज्या लोकांना हिरनंदिनी वन पार्कलाच घर हवं आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन 2 BHKचा फर्निश चांगल्या पद्धतीचं असणारं हे घर आहे। फेसिंग वाईज जरी विचार केला तर तेही सुंदर आहे। तर असं जर कोणी घर बघत असेल जिथे इथे इंटरेस्ट आहे, मला असं वाटतं त्या लोकांनी नक्की ह्या फ्लॅटसाठी जर इंटरेस्ट असेल तर सांगा, मला फोन करा, मी हा फ्लॅट नक्की दाखवतो। ठरलेली किंमत किंवा मालकाने जी सांगितलेली किंमत आहे ही मालकाने आपल्याला 1,65,00,000 रुपये, थोडंसं निगोशिएबल असणारी ही किंमत असणार आहे। इथे सोसायटी झालेली OCCC बिल्डिंगला सगळ्या गोष्टी एकदम कट टू कट आणि सगळ्या पद्धतीनं सुसज्ज असणारं हे घर असणार आहे। जर
हे घर कोणाला बघायचं असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो. अशाच पद्धतीचे वेगळे नवीन चांगल्या पद्धतीचे घर तुमच्यासमोर मी रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. माफ करा काही चुका होत असतील तरी, पण आमच्या याच्या पाठीमागे एवढाच उद्देश आहे की लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात, जेणेकरून लोकांना त्या बघायला मिळत राहाव्या. ह्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आमच्या कामामध्ये आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींचा विचार करता येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.